मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नदी प्रणाली हा चॅप्टर घेणार आहे भूगोलमधील. तर ह्याच्या आधी आपण भरपूर चॅप्टर घेतले होते भूगोलचे. त्यानंतर आता आपण भूगोल या विषयामधील नदी प्रणाली जो आहे महाराष्ट्राच्या रिलेटेड नदी प्रणाली चॅप्टर तो आपण घेणार आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ह्याच्या आधीचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही त्याची लिंक मी कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही जे आहे ते बघू शकता. त्याचबरोबर हे पुस्तकाची लिंक पण तिथं देत आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या आहेत? मध्य कोकणामध्ये येणाऱ्या खाड्या कोणत्या आहेत? तर हा सेम टू सेम प्रश्न जो आहे तो प्रश्न क्रमांक 26 मध्ये पडलेला होता. त्या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर इथं पण आहे, आपण बघूया. याचं उत्तर येत आहे 2, म्हणजे राजापुरी, बाणकोट आणि केळशीची खाडी. ह्या ज्या आहेत त्या मध्य कोकणामध्ये येणाऱ्या खाड्या आहेत. आता कुठे येतात त्या आपण सविस्तर ह्या चार्टमध्ये बघूया. तर मध्य कोकण, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे हे जे काय केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे, इथं तुम्ही बघू शकता. आता उत्तर कोकणामध्ये काय येत आहे, ठाणे आणि मुंबई. त्याचबरोबर मध्य कोकणामध्ये येत आहे रायगड आणि दक्षिण कोकणामध्ये येत आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आता आपल्या ऑप्शननुसार मध्य कोकण जे आहे त्या ठिकाणी काय होतं, राजापुरी. राजापुरी तुम्ही बघू शकता, काळ नदीवरती जे आहे ते राजापुरी आहे रायगड या ठिकाणी. त्याच्यानंतर आणि तुम्ही बघू शकता की बाणकोट आणि केळशीची खाडी, ह्या गोष्टी आपल्याला ह्या खाड्या ज्या आहेत त्या बघायच्या आहेत. आता या ठिकाणी बघा तुम्ही, महत्त्वाच्या खाड्या आपण बघूया. डहाणूची खाडी जी आहे ती पालघर या ठिकाणी. त्याचबरोबर दातेवरे ही देखील पालघर ठिकाणी. वसई सगळ्यांना माहीत आहे पालघर. ठाण्याची जी आहे ती ठाणे याच ठिकाणी आहे. तर बाकी जे आहे ते malaड, माहीम हे मुंबई उपनगर आणि शहर या ठिकाणी. बाकी महत्त्वाची आहे यामध्ये सावित्री जी आहे ती बाणकोट, सावित्री नदीवरती जी खाडी आहे ती बाणकोट आहे. भारजा नदीवरती जी आहे ती केळशीची खाडी आहे रत्नागिरी रायगडमध्ये. तर केळशी झालं, आता बाणकोट झालं आणि राजापुरी. त्यामुळे मध्य कोकणामध्ये येणाऱ्या खाड्या ज्या आहेत त्या राजापुरी, बाणकोट आणि केळशीची खाडी ह्या ज्या आहेत त्या मध्य कोकणामध्ये येतात, रत्नागिरी आणि रायगड या ठिकाणी. तर हा चार्ट आहे, ह्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे. ह्याच्या आधी तेरेखोलची खाडी देखील विचारली होती. तेरेखोलची खाडी तेरेखोल नदीवरती आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी. तसेच देवगड पण विचारू शकतात. देवगड नदीवरती देवगड खाडी आहे सिंधुदुर्ग या ठिकाणीच. वशिष्ठी नदीवरती जी आहे ती दाभोळ ची खाडी आहे रत्नागिरी या ठिकाणी. बाकी सर्व जे आहे ते तुम्ही बघून घ्या. यातून कंबाईन 2021च्या प्रिलिमच्या परीक्षेला पडला होता हा प्रश्न. त्याच परीक्षेला पडलेला दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम आहे? आता गोदावरी नदीच्या लांबीनुसार चढता क्रम हा पण 2021च्या परीक्षेला पडला होता. तर गोदावरी नदीची जी उपनदी आहे त्यामध्ये सर्वात मोठी जी नदी आहे ती प्राणहिता नदी, किती 120 किलोमीटर लांबीची आहे. त्यानंतर प्रवरा जी आहे ती 208 किलोमीटरची आहे. त्याचबरोबर वर्धा सर्वात मोठी जी असेल ती वर्धा या ठिकाणी 2 नंबरला वर्धा असेल, 455 किलोमीटर लांबीची आहे. आणि मांजरा नदी जी आहे ती 724 किलोमीटर लांबीची आहे. त्यामुळे हा जो आहे तो प्रश्न चुकला होता ऑप्शनमध्ये चढत्या क्रमाने लावताना. तर हे त्याचं उत्तर येत आहे. तर इतर नद्यांची लांबी आपण बघू. गोदावरी नदीच्या ज्या इतर उपनद्या आहेत त्यांची लांबी, आता पैनगंगाची लांबी जी आहे ती 495 किलोमीटर. आता काही महत्त्वाच्या नद्या आपण बघूया. पैनगंगा नदी असेल किंवा दारणा नदी 88 किलोमीटर. वैनगंगा जी आहे ती 295 किलोमीटर लांबीची आहे. तर हा प्रश्न जो आहे तो उत्तर क्रमांक 1 बरोबर येत आहे. तरी पण आयोगाने हा प्रश्न रद्द केला होता. म्हणजे प्राणहिता जी आहे ती सर्वात कमी, म्हणजे 120 किलोमीटर लांबीची. त्यानंतर प्रवरा नदी 208 किलोमीटर, वर्धा नदी जी आहे ती 455 आणि मांजरा नदी जी आहे ती 724 किलोमीटर लांबीची आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया आता. कंबाईन 2020च्या ग्रुप बीच्या एक्झामला पडला होता. तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांच्या खालीलपैकी क्रम, उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला क्रम लावायचा आहे. तर तापी पूर्णा खोरे जे आहे ती आपण आता ह्या नद्यांच्या रिलेटेड माहिती बघणार आहे. तर ह्याचं डायरेक्टली उत्तर बघू आपण. 2 येत आहे, म्हणजे बघूया. गोमती, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा ह्या नद्या ज्या आहेत त्या तापी पूर्णा खोऱ्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे आहेत. आता ह्याच्यावरती जो प्रश्न आहे तो 17 नंबरचा एक्सप्लेन केलेला तापी नदीच्या ह्याच्यात. तर तापी नदीच्या उपनद्या बघूया. उजव्या तीरावरती ज्या उपनद्या आहेत त्याचं नाव आहे चंद्रभागा, भुलेश्वरी, वान आणि गोमयी, ह्या उजव्या तीरावरती. तसेच डाव्या तीरावरती कोणते आहेत? कापरा, काटीपूर्णा, नळगंगा, वाघूर, गिरणा, पांझरा आणि बुराई ह्या नद्या ज्या आहेत त्या डाव्या तीराला आहेत. आता ह्यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे. काय ट्रिक दिलेली आहे? गो आई
पांजबोगी म्हणजे म्हणजे गोमती, त्याच्यानंतर बुराई, पांजरा, बोरी आणि गिरणा ह्या ज्या आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक दिलेले आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे ह्या पुस्तकामध्ये. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना काय लक्षात ठेवायचं आहे, गोमती, त्या बोरी, गिरणा, वाघूर पूर्णा आणि काटे पूर्णा. तर ह्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना हे जरा लक्षात ठेवणं अवघड आहे. त्यासाठी तुम्ही चार्ट बघू शकता, चार्टमध्ये ह्या व्यवस्थित लक्षात राहतात. चौधरी सरांच्या पुस्तकामध्ये व्यवस्थित त्यांनी दिलेलं आहे. तसेच तापी नदीतील खोऱ्यावर काही महत्त्वाची धरणे आहेत. ती धरणे म्हणजे अनेर धरण कुठं आहे, अनेर धरण धुळे या ठिकाणी आहे, ही महत्त्वाची आहे, त्यात तुम्हाला विचारू शकते. तसेच चनकापूर जे आहे ते गिरणा नदीवरती आहे, नाशिक या ठिकाणी. पुढचा प्रश्न, या ठिकाणी सत्याचा तपासायचे आपल्याला. पर्याय क्रमांक 3 जो आहे ते बरोबर आहे. विधान ए सत्य आहे, आपण तेवढं बघूया. विधान अ काय आहे, सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग होते. हे विधान जे आहे ते सत्य आहे, बरोबर आहे. आता दुसरं विधान काय आहे, गोदावरी नदीचे खोरे व भीमा नदीचे खोरे शंभू महादेव डोंगर रांगामुळे वेगळे होते. तर गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे जे आहे ते शंभू महादेव डोंगर रांगामुळे नव्हे, तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे अलग होते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आपण बघूया कोणत्या पर्वतरांगेमुळे कोणती नदी वेगळी होते. तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये काय होतं, नर्मदा आणि तापी या 2 नद्या आहेत त्या वेगळ्या होतात. तसेच सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे तापी आणि गोदावरी या 2 नद्या वेगळ्या होतात. हा प्रश्न आत्ता आला होता. तसेच हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा, लक्षात ठेवा गोदावरी आत्ता आलेला, गोदावरी आणि भीमा ही नदी जी आहे ती हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे वेगळी होते. तसेच शंभू महादेव डोंगर रांगामुळे भीमा आणि कृष्णा या 2 नद्या ज्या आहेत ती 2 नद्याची खोरी जी आहे ती वेगळी होत असतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदी खोरे कोणते? हा प्रश्न कंबाईनच्या 2019ला आला होता. तर महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदी खोरे जी आहे ती गोदावरी नदीचीच आहे. आता महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या 3 नद्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली असेल गोदावरी, मांजरा आणि तापी. तर खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी जी आहे भारतामध्ये ती आहे गंगा, त्याच्यानंतर गोदावरी, कृष्णा, महानदी आणि कावेरी, त्यानंतर महाराष्ट्रातील तापी. गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे खोरे आहे. महाराष्ट्राचे जवळपास 49% भाग जो आहे तो गोदावरी नदीचे खोरे व्यापत असते. तर दुसऱ्या क्रमांकाचे खोरे जे असेल ते तापी नदीचे आहे आणि दक्षिणेतील सर्वात मोठे खोरे या ठिकाणी. तर आपण आता बघूया महाराष्ट्रातील लांबीनुसार व क्षेत्रफळानुसार यांचा क्रम कसा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी नदी आहे ती गोदावरी, 668 किलोमीटर. तसेच क्षेत्रफळ जर बघितलं तर 1,53,779 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ आहे. हे कधी विचारत नाही, तरी पण सर्वात क्षेत्रफळाची मोठी जी आहे ती गोदावरी आहे. त्यानंतर 2 नंबरला असेल भीमा, 451 किलोमीटर लांबीची नदी आहे. त्याच्यानंतर कृष्णा नदी 282 किलोमीटर, त्यानंतर तापी नदी असेल. तसेच कोकणातील नद्या आहेत 49 ते 155 किलोमीटर लांबीच्या. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जी आहे ती खचदरीतून वाहते? खचदरीतून वाहणारी नदी जी आहे महाराष्ट्रात ती तापी नदी आणि नर्मदा 2च आहेत. तर तापी आणि नर्मदा या 2 नद्याच खचदरीमधून वाहतात. हा प्रश्न रिपीट झाला आहे 17 नंबरच्या प्रश्नामध्ये आपण बघणार आहे. तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. तुम्हाला ह्याच्यावरती येऊ शकतात. तापी नदी जी आहे ती कोणती नदी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर तापी नदी ही. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी जी आहे ती नर्मदा आहे, नर्मदा नदी. आणि हिला खानदेशाची कन्या देखील असं म्हणतात. म्हणजे तापी नदी जी आहे तिला खानदेशाची कन्या असं म्हणतात. तर उत्तरेस अस्तंबा डोंगर आणि दक्षिणेस गाळणा डोंगर यामध्ये 40 किलोमीटर रुंद खोरे तयार करते. यामध्ये सुपीक काळ्या मृदेचा प्रकार जो आहे तो आढळतो. तर तापी ची काही संगमस्थळे तुम्हाला विचारू शकता. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे तापी पूर्णा. तापी पूर्णा नदीचं जे संगमस्थळ आहे ते चांगदेव या ठिकाणी. तापी नदीची एकूण लांबी जी आहे ती 724 किलोमीटर इतकी आहे आणि महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर इतकी ती भरते. तसेच खचदरीतून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या बघूया. तापी, नर्मदा, दामोदर, महानदी ह्या नद्या आहेत त्या खचदरीतून वाहतात भारताच्या तुलनेत. आता काही महत्त्वाची काठावरील शहरे आहेत. तापी नदी जी आहे ती सारंगखेड आणि भुसावळ या ठिकाणी ह्या शहरांच्या काठावरून वाहते. तसेच महत्त्वाचे आणखीन काही, गिरणा ही जळगाव या ठिकाणी आहे. बुराई जी आहे ती सिंदखेडा या ठिकाणी. तितूर, चाळीसगाव वगैरे हा चार्ट तुम्ही बघून घ्या. हा 2019ला आला होता.
आता नेक्स्ट प्रश्न आपण बघूया 2017च्या ग्रुप सीच्या एक्झामसाठी होता. जोड्या लावायच्यात आपल्याला. जोड्या लावताना आपण मुख्य नदी आणि तिची उपनदी जी आहे त्यानुसार जोड्या लावायच्या आहेत. तर ह्याचं उत्तर एक आहे. आपण उत्तरानुसार जाऊ. म्हणजे तापी नदी जी आहे तिची उपनदी पांझरा नदी ही आहे. त्याच्यानंतर गोदावरी नदी. गोदावरी नदीची उपनदी जी आहे ती प्रवरा. भीमा नदीची उपनदी इंद्रायणी या ठिकाणी. आणि कृष्णा नदीची नदी जी आहे ती पंचगंगा. आपण हे सविस्तर बघणार आहे पंचगंगा वगैरे कुठं आहेत त्या. आता बघू. आता उपनद्यांवर प्रश्न विचारले जातात तसे नदी आणि उपनदी हे गोल्ड दिलेलं आहे बघा. तापी नदीची जी उपनदी आहे त्याच्यामध्ये चंद्रभागा येते, वान, पूर्णा. आता ह्याच्यामध्ये विचारलेलं होतं नळगंगा, बुलेश्वरी या नद्या विचारलेल्या होत्या. तसेच गिरणा, पूर्णा आणि अनेर ह्या नद्या पण तापी नदीच्या रिलेटेड विचारल्या होत्या. गोदावरी नदी खूप महत्त्वाची आहे. गोदावरी नदीच्या तुलनेने बघितलं तर मांजरा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा आणि प्रवरा या नद्या विचारल्या होत्या. तसेच प्राणहिता आणि इंद्रावती ह्या नद्या आहेत त्या गोदावरीच्या उपनद्या आहेत. भीमा नदीची उपनदी आहेत इंद्रायणी. त्याचबरोबर नीरा आणि घोड आणि मीना या डाव्या तीराने मिळतात. लक्षात ठेवा इंद्रावती जी आहे इंद्रावती ती गोदावरी नदीची आहे आणि इंद्रायणी ही जी आहे ती भीमा नदीची. कृष्णाचं आहे वेण्णा, कोयना. त्याचबरोबर पंचगंगा, दूधगंगा, वैनगंगा आणि वरळा ह्या ज्या आहेत त्या डाव्या तीरावरून येणाऱ्या नद्या आहेत. तर ह्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. उपनद्यांवरती प्रश्न जे आहेत ते येत असतात, रिपीट होत असतात. त्यामुळे हा चार्ट जो आहे तो व्यवस्थित करून ठेवा जेणेकरून प्रश्न चुकणार नाहीत. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? हा प्रश्न आला होता कंबाईन ग्रुप बी 2018. गोदावरी नदीचा भाग नाही ते आहे भातसा नदी. बाकी तेरणा नदी जी आहे ती भाग आहे. त्याचबरोबर प्रवरा आणि मांजराचा आपण बघूया. भातसा नदी जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे आणि ही कोकणातील नदी आहे. त्यामुळे गोदावरीचा ह्याच्याशी संबंध नाही. आता ह्याच्यामध्ये गोदावरी नदीची काही 8 खोरे आहेत. पहिलं त्याच्यामध्ये गोदावरीचे मुख्य खोरे असेल. 2 नंबरला महत्त्वाचे आहे गोदावरी पूर्णा नदीचे खोरे. त्याच्यानंतर मांजरा नदीचे खोरे, पैनगंगा खोरे, वर्धा खोरे, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती ही गोदावरी नदीची 8 उपखोरे. तुम्हाला हा प्रश्न पण पडला होता गोदावरी नदीची एकूण किती खोरे आहेत? उपखोरे जी आहे ती 8 आहेत. आता उल्हास नदीबद्दल माहिती दिलेली आहे. उल्हास नदी जी आहे ती उगम रायगड राजमाची टेकड्यावरती होतो. हिची उपनदी आहे ते भातसा नदी जी आहे ती ह्याची उपनदी आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या खोऱ्याचा ही भाग नाही. उल्हास नदीच्या खोऱ्याचा भाग आहे भातसा नदी. तर उल्हास नदीचं क्षेत्र जे आहे ते 55.7% भाग जो आहे तो काळू व भातसा नदीने व्यापलेला आहे. तर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये मुख्य जी आहे ती प्रवरा नदी येते. बोर, सिंदफणा, बिंदुसरा, शिवना आणि कांदवा ह्या नद्या येत असतात. प्रवरा व मुळा नदीच्या संयुक्त प्रवाहावर नेवसा एक शहर वसलेलं आहे. नेवासे. प्रवरा व मुळा नदीच्या संयुक्त प्रवाहावर लक्षात ठेवा प्रवरा व मुळा नदीच्या संयुक्त प्रवाहावर नेवसा हे शहर जे आहे ते वसलेलं आहे. यातील मांजरा नदीच्या खोऱ्याच्या अंतर्गत तेरणा ही नदी येते. मांजरा नदीचा उगम जो आहे तो बीड या ठिकाणी झाला आहे, पाटोदा या ठिकाणी. तर त्या अंतर्गत येणाऱ्या नद्या वगैरे बघून घ्या. आणि बीड जिल्ह्याची जी सरहद आहे दक्षिण सरहद ती या नदीने निर्माण केलेली आहे. तर आंबेजोगाई मांजरा नदीच्या काही फाट्यावर वान नदीने देखील क्षेत्र आहे. पुढील प्रश्न यामध्ये आपण चुकीचे विधान जे आहे ते शोधायचे आपल्याला. तर ह्यामध्ये चुकीचं एकच विधान आहे, त्या म्हणजे पहिलं आपण ते सरळ बघूया नीट. पहिल्यांदा बरोबर विधान बघून घेऊ. तर वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे. विधान बरोबर आहे. तर उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे. तर आपण पहिलं बघूया का चुकीचं आहे. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा जी आहे ती दिशा पूर्वेकडे आहे. पण तापी नदीच्या उताराची दिशा पूर्वेकडे नसून पश्चिमेकडे आहे. नदी ज्या दिशेने वाहते त्याच दिशेने उतार असणार, कारण पायी उताराच्या दिशेने असते. म्हणून तापी नदी जी आहे पश्चिमेकडे वाहत असते, म्हणून उताराची दिशा देखील पश्चिमेकडे असणार. त्यामुळे ए विधान जे आहे ते यामध्ये चुकीचं आहे. बाकी वर्धा वैनगंगा जे आहे ते उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात म्हणून ते बरोबर आहे. तसेच पठारावरील गोदावरी, कृष्णा, भीमा या नद्या पूर्व वाहिन्या आहेत, म्हणून उत्तर जे आहे ते पूर्वेकडे बरोबर आहे. म्हणून हे लॉजिक लावून त्यांनी हे उदाहरण सोडवलेलं आहे. खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे? वर्धा नदीची उपनदी जी आहे ती निरगुडा,
ही वर्धा नदीची उपनदी आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, गोदावरीच्या 8 उपखोऱ्यामधील वर्धा हे एक खोरे आहे, तर ती विदर्भामध्ये आहे. तर वर्धा नदी जी आहे ती विदर्भातील प्रमुख नदी मानली जाते. तिचा उगम जो आहे तो बैतूल या ठिकाणी झाला होता, MP मधील जामखेड्याजवळ सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावते. महाराष्ट्रातील वर्धा, अमरावती, पुढे यवतमाळ असे ती वाहत जाते. दक्षिण उत्तर जो महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे, 455 किलोमीटर लांबीची आहे. हिच्या उपनद्या आहेत ती निरगुडा, विदर्भा तर ह्या आहेत. त्याचबरोबर हिचा संगमस्थळ बघू आपण, रामगंगा आणि वर्धा नदीचे रामतीर्थ या ठिकाणी आहे. तसेच पैनगंगा आणि वर्धा खुंगूस या ठिकाणी आहे. तुम्हाला हा प्रश्न आला होता, लक्षात ठेवा आहे. तसेच काठावरील काही शहर आहेत, नागपूर असेल ते वगैरे आहेत ती बघून घ्या यामध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया आता, ESI 2017 कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. कोकणामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे लावणारा क्रम विचारलेला आहे. तर उत्तर 4 येत आहे. म्हणजे पहिल्यांदा आहे वैतरणा. वैतरणानंतर लगेच 2 नंबरला येते उल्हास. उल्हासनंतर सावित्री आणि लास्टला वशिष्ठी ही नदी आहे. तर महाराष्ट्रातील प्राकृतिक भूगोल एकूण प्रश्न 25 मध्ये उत्तर दिलेलं आहे. खाड्या व त्यांचा क्रम त्यानुसार त्यांनी उत्तर दिलेलं आहे. वैतरणा नदी ठाणे जिल्ह्यात आहे. या नदीवर दातीवर ही खाडी आहे. तसेच बाणकोटची खाडी सावित्री नदीवर असून ही नदी रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. तसेच उल्हास वसईची खाडी म्हणजे ठाणे या ठिकाणी आणि वशिष्ठी दाभोळची खाडी म्हणजे रत्नागिरी या ठिकाणी. त्यामुळे हा क्रम जो आहे तो बरोबर आहे. पुढचा प्रश्न कंबाईन 2017च्या एक्झामला पडला होता. ह्याच्यामध्ये खालीलपैकी विधाने विचारात घ्या आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं. तर वरीलपैकी सर्व विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. पहिलं विधान यामधलं आहे की पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर कृष्णा व भीमा नदीची खोरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी झाली आहेत. आपण मगाशी देखील हा बघितला होता, हे देखील बरोबर आहे. तसेच वर्धा व वैनगंगा नद्याच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. हे पण आपण मगाशी बघितलेलं आहे. त्यामुळे विधान अ, ब, स, A, B, C हे दोन्ही पण जे आहे ते विधान बरोबर आहे. आता आपण काय महत्त्वाचं या ठिकाणी बघू. जी नदी आहे आणि तिचं संगमस्थळ प्रवरा व मुळा नदी महत्त्वाची आहे. नेवासे या ठिकाणी, कृष्णा व भीमा रायपूर ही ठिकाणे कर्नाटक जवळील तिथं. तसेच कृष्णा व वेण्णा माऊली या ठिकाणी, कृष्णा कोयना हे लक्षात ठेवा. कृष्णा कोयना ज्याला आपण प्रतिसंगम म्हणतो कराड या ठिकाणी आहे. भीमासीना कुंडल या ठिकाणी आणि भीमा मुळा आणि मुठा हे रांजणगाव पुणे या ठिकाणी आहे. तर ही गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला संगमस्थळ आणि नदी हे विचारत असतात. तर पुढचं जे आहे पंचगंगा आणि कृष्णा हे पण खूप महत्त्वाचे आहे. पंचगंगा आणि कृष्णा नरसिंहवाडी या ठिकाणी कुरुंदवाडजवळ. कृष्णा वारणा संगम जो आहे तो हरिपूर सांगली या ठिकाणी आहे. तसेच कृष्णा येरळा भिलवडी या ठिकाणी. पूर्णा आणि तापी हा महत्त्वाचा आहे. पूर्णा आणि तापी जो आहे तो श्री क्षेत्र चांगदेव ह्या ठिकाणी आहे. तसेच गोदावरी पुढचा जो आहे तो गोदावरी आणि प्रवरा ह्या 2 नद्या आहेत त्या टोकी अहमदनगर या ठिकाणी आहेत. तापी गोमाई या नदी प्रकाशी या ठिकाणी ह्या महत्त्वाच्या आहेत. तसेच कोणती खोरी वेगळी करतात यामध्ये ट्रिकनुसार सांगितलं आहे. नर्मदा तापी ह्या 2 आहेत ते सातपुडा पर्वतरांग वेगळी करतो. तापी गोदावरी जो आहे ते सातमाळा अजंठा डोंगर रांग वेगळी करते. गोदावरी आणि भीमा ही जी आहे ती हरिश्चंद्र बालाघाट आणि भीमा आणि कृष्णा ह्या शंभू महादेव डोंगर रांग जी आहे ती वेगळी करत असतात. त्यावरून अशी जी आहे ती ट्रिक लागू शकते. हे तुम्हाला विचारू शकतात. त्यामध्ये काही इतर लक्षात, नीरा भीमा नदी जोड प्रकल्पावरती उजनी धरणातून मराठवाड्यास पाणी जे आहे ते पुरवतात. तर तुम्हाला विचारतात भरपूर वेळा विचारलेले की उजनी धरण कुठे आहे. त्यामुळे हे जो आहे तो महत्त्वाचा होता. आता मगाशी जसा प्रश्न विचारला होता तसंच खाडी आणि नदी जी आहे त्याच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. तर आपण एक एक करून बघूया. मनोरी आपण ऑप्शन उत्तरनुसार जाऊया. उत्तर 2 येत आहे. म्हणजे मनोरी ही जी खाडी आहे ती दहिसर या ठिकाणी. त्याच्यानंतर भाटे ही जी खाडी आहे ती काजळी नदीवरती आहे आणि जैतापूर काजवी नदीवरती आहे आणि धरमतर ही जी आहे ती पातळगंगा या ठिकाणी नदीवरती ही खाडी आहे. तर ह्या खाड्या ज्या आहेत त्या विचारल्या होत्या. स्टेला प्रश्न पडला होता हा बघा 2016च्या परीक्षेला. तर यामध्ये काही ट्रिक दिलेल्या आहेत प्राकृतिक भूगोल 25 प्रश्नामध्ये, ते आपण बघू नंतर. जोड्या लावासाठी काय प्रश्न आहे हा पण सेम परीक्षेला पडला होता. ह्याचं उत्तरनुसार जाऊ. उत्तर 2 आहे. म्हणजे तापी नदी जी आहे ती अनेर नदीची अनेर तिची जी आहे ती उपनदी आहे. तापी नदीची नदी आणि उपनदीची जोडी आहे. तर पुढील मांजरा नदी जी आहे ती तावरजा ही उपनदी आहे. प्रवरा
प्रवराची उपनदी जी आहे ती मुळा असेल आणि भीमाची उपनदी जी असेल ती घोड असेल. त्यामुळे आता मगाशी आपण बघितलेलं भीमा आणि प्रवरा, त्यामुळे हे जे आहे ते लक्षात राहू शकते. तर हे झालं जोड्या लावासाठी. पुढील प्रश्न आपण नदीची खोरे ओळखायचे आपल्याला, ते प्रश्न आपण बघूया. तर नदीची माहिती दिलेली आहे, त्याच्यावरून आपण उत्तर शोधायचं आहे. नदीची खोरे ओळखा. मध्य प्रदेशातील बैतूल या ठिकाणी तिचा उगम होतो. तसेच पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारे तकलाऊ जलविभाग आहे. वेमला, निरगुडा आणि बोर नंद या काही तिच्या उपनद्या आहेत. तसेच वर्धा आणि अमरावती यवतमाळ जिल्ह्याची ती सरहद तयार करते. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे एक आणि या दोन आणि ड वरून आपण हिचं उत्तर लावू शकतो. तिचं नाव आहे वर्धा नदी. तसेच तिचा आता महत्त्वाची माहिती बघू. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात तिचा जो आहे तो उगम आहे. 455 किलोमीटरची लांबी आहे. महाराष्ट्रातील मोठी दक्षिण वाहिनी नदी म्हणून तिला ओळखलं जातं. तिची दिशा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे ती वाहते. त्याचबरोबर तिच्या उजव्या तीरावरती आणि डाव्या तीरावरती कोणत्या नद्या आहेत त्या बघा. तर वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा मिळून जी नदी तयार होते तिचं नाव आहे प्राणहिता. वैनगंगा आणि वर्धा खोऱ्यामध्ये कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात आणि पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. तर ह्यामुळे हा जो आहे तो प्रश्नाचं उत्तर जे आहे ते वर्धा नदी येत आहे. पुढील प्रश्न, तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तापी खोऱ्यातील हवामान जे आहे ते किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण या ठिकाणी. का तर तापी खोऱ्यातील हवामानाचा भाग हा पठारी व किनारपट्टीस जवळ असणारा भाग असल्यामुळे येथील हवामान जे आहे ते संमिश्र प्रकारचे आढळते. त्यामुळे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. खालील कोणती तापीची उपनदी नाही? दुधना ही नदी फक्त तापीची उपनदी नाही, बाकी पूर्णा नदी आहे. त्याचबरोबर पांझरा नदी आणि गिरणा नदी ही तापी नदीच्या उपनदी आहेत. दुधना जी आहे ती गोदावरीची उपनदी आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर हे येत नाही. तर दक्षिण पूर्णा उपनदी म्हणजे दुधना ही गोदावरीची उपनदी दक्षिण पूर्णा अजिंठा डोंगर रांगात उगम पावते आणि दक्षिण पूर्णा ज्या उजव्या तीरावर मिळणारी उपनदी दुधना ही आहे. तर दुधना नदी जी आहे त्याचा उगम जो आहे तो अजिंठ्याच्या डोंगरात झाला होता. डाव्या बाजूला खेळणा नदी आहे, तर उजव्या बाजूला दुधना, अंजना, कापरा या नद्या आहेत. तसेच पूर्णा आणि तापी नदीचा जो उगम आहे तो श्री क्षेत्र चांगदेव या ठिकाणी झाला होता. तर तापी पूर्णाचा जो संयुक्त प्रवाह आहे तो धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामधून वाहत असतो. तापी नदीची या ठिकाणी माहिती दिलेली आहे बघा, खूप महत्त्वाची आहे तापी नदी. त्याच्यामध्ये माहितीमध्ये ही जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी आहे. सर्वात महत्त्वाचं, एकूण लांबी जी आहे ती 724 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये ती 208 किलोमीटर लांबीची नदी आहे ती. तर तिच्या डाव्या बाजूला काटेपुरी, मोरणा, पेढी ही नदी आहे. तसेच उजव्या बाजूला चंद्रभागा, बुलेश्वरी नदी आहे. तापी पूर्णा जी आहे ती तिचा भाग जो आहे तो जास्त करून खचदरीच्या भागामध्ये ती वाहते, घळईतून वाहते आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात रावेर शहराजवळ तापी नदी पुन्हा मिळते. तर नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशी शहराच्या थोड्या पश्चिमेस गुजरातमध्ये ती काय करते, प्रवेश करते. ही झालं तापी नदीच्या बाबतीत महत्त्वाची माहिती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखतात? जर पंचगंगा ही नदी असेल तिला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखतात. आता का ते बघू. पंचगंगा ही नदी कृष्णा नदीची जी आहे ती उपनदी आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ही जीवनवाहिनी नदी म्हणून ओळखतात. ती 5 नद्यांपासून तयार झालेली आहे, त्यामुळे तिला पंचगंगा असे म्हणतात. पहिला आहे कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्या ज्या आहेत त्या त्याच्यापासून आहे. सरस्वती जी आहे ती गुप्त नदी आहे आणि ही नदी कृष्णेच्या उजव्या तीरावरती प्रमुख नदी आहे. हिचा उगम जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील दुधगाव डोंगरामध्ये भोगावती येथे उगम झाला आहे. तसेच पुढे चिखली येथे ती ह्या नद्यांना जाऊन मिळते. तर प्रयाग या ठिकाणापासून पंचगंगा या नावाने ती ओळखली जाते आणि पंचगंगेचे मूळ प्रवाह जो आहे तो भोगावती नदीवर राजश्री शाहू महाराजांनी राधानगरी जे धरण आहे किंवा जलाशय आहे, लक्ष्मीसागर त्याला आपण म्हणतो, ते बांधले होते. पंचगंगा आणि कृष्णा नदीचा जो संगम आहे तो नरसिंहवाडी या ठिकाणी, हा देखील प्रश्न विचारला होता. त्या ठिकाणी दत्ताचे जे आहे ते जागृत देवस्थान आहे नरसिंहवाडी या ठिकाणी. पुढील प्रश्न आत्ता 19 नंबरचा, कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कोणत्या नद्यांनी जी आहे ती निश्चित केली आहे? तर हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे.
तर उत्तरेला जी असेल ती दमणगंगा ही नदी आहे आणि दक्षिणेला ती रिखोल नदी. ह्या दोन नद्यांमुळे जो आहे तो कोकणची सीमा जी आहे ती निश्चित झालेली आहे. पुढील प्रश्नामध्ये आपण बघणार आहे स्पष्टीकरण त्याचं. हा प्रश्न जो आहे नेक्स्ट, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? हा पण प्रश्न रिपीट झालाय. वैनगंगा ही नदी असेल ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. वैनगंगा जी आहे ती बघा तुम्ही गोदावरी नदीची उपनदी आहे, आपण मगाशी बघितलं. तर हिचा उगम जो आहे तो मैकल या पर्वतरांगेमध्ये होतो, मध्य प्रदेशमध्ये हे ठिकाण आहे. तसेच शिवानी जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकड्याजवळ भाकल येथे तिचा उगम होतो. तसेच तिची लांबी जी आहे ती 295 किलोमीटर आहे. ही नदी उत्तर दक्षिण वाहते आणि हिच्या उपनद्या बघा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हिची सरहद असते. तसेच विदर्भामध्ये वैनगंगा, वर्धा, पैनगंगा या नद्या मिळून ती प्राणहिता ही नवीन जी आहे ती नदी तयार करत असते. या ठिकाणी भरपूर प्रमाणात कोळशाचे साठे आहेत, आपण मगाशी बघितलं होतं. तसंच या नदीमुळे जे आहे ते तेलंगणाचे सुमारे 117 किलोमीटरची सरहद तयार झालेली आहे. पुढील प्रश्न 21 नंबरचा, गोदावरी नदीला वृद्धगंगा असे का म्हणतात? तर हा प्रश्न जो आहे तो कॅन्सल झाला आहे, तरी पण याचं उत्तर स्पष्टीकरणामध्ये, गोदावरीच्या नदीकाठावर अनेक तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहेत, म्हणून या नदीस दक्षिण गंगा असे म्हटले जाते. तसेच भारतीय पठारावरील म्हणजेच पूर्वीच्या गोंडवाना भागातील नदी असल्या कारणाने गोदावरी नदीस वृद्धगंगा असे म्हटले जाते, म्हणून हा प्रश्न जो आहे तो रद्द झालेला आहे. पुढील कोणती विधाने जी आहेत, आपण नेक्स्ट प्रश्न योग्य आहेत ती बघायची आहेत. आता ह्याच्यामध्ये फक्त विधान ब जे आहे तर योग्य आहे का? तर वणी हे गाव निरगुडा नदीवरती वसलेलं आहे, पण ऑप्शन ए का चुकीचा आहे याच्यामध्ये. तर सहस्त्रकुंड धबधबा जो आहे तो पैनगंगा या नदीवरती लक्षात ठेवा वसलेला आहे. या ठिकाणी वैनगंगा दिलेला आहे, त्यामुळे हे जे आहे ते चुकीचं आहे. पैनगंगा हे ठिकाण नदी जी आहे ती बरोबर आहे. वैनगंगा नदी जी आहे ती विदर्भातून वाहते, त्यामुळे हे चुकीचं विधान आहे. आणि पैनगंगा जी आहे ती नांदेड या ठिकाणी. तर वणी हे गाव निरगुडा नदीवरती वसलेलं आहे. काही महत्त्वाची काठावरील शहरे आणि नद्या या ठिकाणी दिलेच. तो चार्ट खूप महत्त्वाचा आहे, या तुम्हाला विचारतात काठावरील नदी आणि शहरे. फॉर एक्झाम्पल आता गोदावरी नदीच्या गंगाखेड, नांदेड आणि नाशिक ही गोदावरीच्या इथं आहेत. तसेच बीडच्या इथं बिंदुसारा असेल, तसेच वाई, कराड, सांगली या ठिकाणी कृष्णा, त्याचबरोबर वणी जी आहे ती निरगुडा आहे, आत्ता पडलं होतं. दापोलीच्या इथं जोग आहे, जोग नदी. आणि पुणे जे आहे ते मुळा मोठा या ठिकाणी वसलेलं आहे. जेजुरी, कऱ्हा आणि पंढरपूर भीमा नदीच्या. देहू आळंदी पण विचारतात, लक्षात ठेवा. देहू आळंदी तीर्थक्षेत्र इंद्रायणी नदीच्या काठावरती वसलेलं आहे. पुढील प्रश्न, उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम आहे? तो बरोबर आहे, लक्षात ठेवायचा. तर आपण मगाशी बघितलं होतं कोकणातील नद्यांचा क्रम. तर ह्यानुसार सावित्री, भारजा, जोग आणि वशिष्ठी या नद्यांचा क्रम जो आहे तो बरोबर आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर यामध्ये रायगड जो आहे तो उत्तरेकडून दक्षिणेकडे, लक्षात ठेवा. रायगडमधील कोणत्या आहेत, त्यानंतर रत्नागिरी आणि असा जर क्रम लक्षात ठेवला तर ते लक्षात राहील. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा तयार करत असते? तर भीमा नदी जी आहे ती पुणे, सोलापूर आणि पुणे अहमदनगर या जिल्ह्याची सीमा जी आहे ती तयार करते. तर याचं उत्तर आपण बघूया. भीमा नदीचा उगम जो असेल तो भीमाशंकर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे भीमाशंकर. पुणे जिल्ह्यामध्ये ती उगम पावते भीमा नदी. तिची लांबी जी आहे ती 451 किलोमीटर लांबीची आहे. एकूण लांबी 860 किलोमीटर आहे आणि एकूण क्षेत्रफळ 77,000 किलोमीटरपेक्षा पण जास्त आहे. तर भीमा खोऱ्यात पुणे व सोलापूर जिल्ह्याचा पूर्णपणे जो आहे तो समावेश होतो. याचा विस्तार जो आहे तो पुणे, सोलापूर, उस्मानाबाद तसेच अहमदनगर, सातारा या ठिकाणी झालेला आहे. याच्या उपनद्या विचारू शकतात. उपनद्या आहेत ती सीना नदी, घोड नदी जी आहे भीमा नदीची उपनदी. त्याचबरोबर उजव्या तीरावरती मुळा मोठा असेल किंवा मान असेल ह्या उपनद्या आहेत. तर हा प्रश्न विचारला होता, लक्षात ठेवा. कर्नाटकामधील रायचूरजवळ कुरगोडी येथे कृष्णा व भीमा याचा संगम होतो. कृष्णा व भीमा चे संगमस्थळ जे आहे ते कुरगुडी रायचूर येथे आहे कर्नाटकमध्ये. सीना ही भीमेस डाव्या तीराने मिळते. सीना नदीचा उगम जो आहे तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये होतो व तिच्या उपनद्या आहेत त्या भोगावती आणि बोरी आहेत. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नीरा भीमा नदीजोड प्रकल्पामुळे उजवी धरणातून मराठवाड्यास पाणी पुरवलं जातं. तसेच आता 25 नंबरचा प्रश्न, कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? यामधील ऑप्शनमधील तर तापी नदी जी आहे ती एकमेव नदी आहे की पश्चिम वाहिनी नदी. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वात लांब असणारी पश्चिम वाहिनी नदी जी आहे ती तापी, त्यामुळे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते.
बाकी सर्व ज्या नद्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या, त्यामध्ये तापी, नर्मदा, कोकणातील सर्वच नद्या आहेत त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. विचारले तर वरीलपैकी कोणतीही नाही, कारण का कोकणातील सर्वच ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर त्यामध्ये उल्हास नदी येते, वैतरणा, त्याचबरोबर कुंडलिका या नद्या ज्या आहेत त्या सर्वच नद्या कोकणातील आहेत आणि कोकणातील सर्वच नद्या पश्चिम वाहिनी असतात. तर कोकणातील नद्यांच्या बाबत माहिती बघूया. सर्वात लांब जी नदी आहे कोकणामधील ती वैतरणानंतर येणारी उल्हास नदी आहे. तिची लांबी 122 किलोमीटर इतकी आहे. उगम जो आहे तो रायगड या ठिकाणी होतो. तसेच उपनद्यांमध्ये पेज, बारवी, काळू, भातसा या नद्या ज्या आहेत त्या येत असतात. उल्हास नदी प्रणालीच्या क्षेत्रामध्ये 55.7% क्षेत्र हे भातसा व काळू या नद्यांनी व्यापलेलं आहे. तसेच कोकणातील काही महत्त्वाच्या नद्यांमध्ये उपनद्या विचारतात. स्वतंत्र नद्या आहेत त्या बघूया. स्वतंत्र नद्यांमध्ये ह्या सर्व नद्या आहेत. तेरेकुल असेल, देवगडची असेल, कुंडलिका, सावित्री ह्या सर्व नद्या आहेत. तसेच बेटांचा क्रम विचारतात तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे. सर्वात उत्तरेला जे आहे ती मुंबई आहे. सर्वात दक्षिणेला जे असेल ते कोर्टे आहे. कोकणातील बीच विचारतात. जुहू, दादर, गिरगाव, अलिबाग, श्रीवर्धन, गणपतपुळे, गुहागर विचारतात. ह्या ज्या आहेत ते लोकेशन महत्त्वाचे बघून ठेवा. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? तर इंद्रायणी जी आहे ती गोदावरीची उपनदी नाही. ही जी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे. बाकी दुधना आहे, प्रवरा आहे आणि इंद्रावती ह्या 2 नद्या आहेत. लक्षात ठेवा, मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं इंद्रावती आणि इंद्रायणी यामध्ये फरक आहे. इंद्रावती जी आहे ती गोदावरीची उपनदी आहे, पण इंद्रायणी नाही. याच नदीच्या काठावर देहू आणि आळंदी जे आहे ते शहर वसलेलं आहे. पवित्र तीर्थस्थळ आहे ते. त्याचा उगम आहे तो सह्याद्री पर्वतामधील लोणावळा या ठिकाणी होतो. तसेच भीमा नदीला हवेली या ठिकाणी उजव्या तीराने ही नदी मिळते. तसेच इंद्रावती नदीच्या उपनद्या बघा, अकेरी, डोंगरी, कोटारी या आहेत. तसेच इंद्रावती ही नदी आहे गोदावरीची उपनदी आहे, पण इंद्रायणी नाही. तर पुढील प्रश्न आपण बघूया आता. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? तर भीमा नदी एकमेव जी आहे ऑप्शनमध्ये, त्यानुसार भीमा नदी ही पूर्व वाहिनी नदी असून ती बंगालच्या उपसागराला मिळते, त्यामुळे ती पश्चिम वाहिनी नदी नाही. पुढील जोड्या लावासाठी प्रश्न आहे. उगमस्थळ आणि नदी विचारलेली आहे. तर गोदावरी नदीचा उगम सर्वांना माहीत आहे की त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झाला होता. ऑप्शन नंबर 2 जी आहे ती बरोबर येत आहे. भीमा नदीचा उगम भीमाशंकर या ठिकाणी. कृष्णा नदीचा उगम जो आहे तो महाबळेश्वर या ठिकाणी. आणि राहिलेली पूर्णा नदी जी आहे ती गाविलगड या ठिकाणी तिचे उगमस्थान आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 त्याचं बरोबर येतं. काही उगमस्थान बघूया आपण महत्त्वाचे. गोदावरी जी असेल ती त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सर्वात मोठी 668 किलोमीटर लांबीची आहे. त्याच्यानंतर भीमा नदी भीमाशंकर या ठिकाणी 451 किलोमीटर. कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी 282 किलोमीटर. तापी नदी जी आहे ती मुलताई मध्य प्रदेश या ठिकाणी 208 किलोमीटर. उल्हास नदी राजमाची टेकड्या 122 किलोमीटर. तसेच महत्त्वाच्या बाकी उपनद्या ज्या आहेत पूर्णा अजिंठा डोंगर रांगात. मांजरा येथे पाटोदा बीड येथे. पैनगंगा मराठवाड्यातील अजिंठा टेकड्यात असते. वर्धा बैतूल या ठिकाणी मगाशी आला होता हा प्रश्न. वैनगंगा देखील आला होता. मैकेल भाकल या ठिकाणी मैकेल पर्वतरांगेमध्ये. तसेच इंद्रावती दंडकारण्य ओडिसा या ठिकाणी. तसेच भीमा नदीच्या काही उपनद्या आहेत. भीमा जी आहे मुख्य ती भीमाशंकर या ठिकाणी आहे. तसेच सीना अहमदनगर या ठिकाणी. घोड नदी असेल सह्याद्री पर्वतावरती आहे. तसेच कृष्णा नदीच्या उपनद्या कोयना असेल ती महाबळेश्वर या ठिकाणी. आणि तापी उपनदी म्हणजे मुख्य पूर्णा जी आहे ती गाविलगड डोंगराच्या दक्षिण उतारावरती आहे. पुढील 30 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चुकीचं आहे ते शोधायचं. कोणतेही विधान यामध्ये चुकीचं नाही, कारण का आपण ऑप्शननुसार जाऊया. महाराष्ट्राचा 49.5% भाग जो आहे म्हणजे अर्धक्षेत्र जे आहे ते गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. हे विधान बरोबर आहे. तसेच उत्तरेकडील मोठ्या 2 नद्या आहेत त्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात. हे देखील विधान बरोबर आहे. तसेच परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. हे देखील विधान बरोबर आहे. आता कोणत्या 2 नद्या आहेत उत्तरेकडून मोठ्या 2 नद्या आहेत त्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात? त्यामध्ये पहिली असेल तापी नदी, दुसरी असेल नर्मदा ही नदी. तर मध्य प्रदेशामध्ये उगम पावते तापी आणि नर्मदा. तापी नदीचा आहे जो मुलताई या ठिकाणी, नर्मदा नदीचा जो आहे तो अमरकंटक या ठिकाणी उगम आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सी जो आहे तो ह्या सर्व पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. तसेच सर्वात मोठे व्यापलेले क्षेत्र खोरे असेल ते गोदावरी नदीचे 49.5%, भीमा व कृष्णा नदीचे 22.2%. तसेच आता 2 नंबरला नर्मदा नदीबाबत काही माहिती दिलेली आहे. आता भारतातील ही सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. तसेच एकूण लांबी जी आहे ती 1312 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रात 54 किलोमीटर इतकी आहे ती.
तर अतिशय खोल गळीतून ही नदी वाहते, म्हणजे खचदरीतून. ज्या उपनद्या आणि काय आहे ते लक्षात ठेवा. कधी विचारत नाहीत नर्मदा नदीवरती, तरी देखील माहिती हवं. पुढचा प्रश्न 31 नंबर. आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करत असतो. त्याचा क्रम जो आहे तो खालीपैकी कोणता? तर 3 नंबर आहे सावित्री, भीमा, सीना आणि वैनगंगा ह्या नद्या आहेत त्या पश्चिमेकडून पूर्वेकडे ज्या आहेत त्या जाताना आपल्याला त्याची खोरी लागत असतात. तर सर्वात पहिल्यांदा तापी नदीचा विचार करता उत्तर दक्षिण व पूर्व पश्चिम क्रम. पहिल्यांदा तापी नदीमध्ये उत्तर दक्षिण आहे ती गोमती, त्याच्यानंतर बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा. आपण मगाशी जी ट्रिक बघितली होती. तसेच भीमा नदीच्या बाबतीत जर बघितलं तर उत्तरेकडून दक्षिणेकडे कुकडी, घोड, मुळा, मुठा आणि नीरा ह्या नद्या आहेत. कृष्णा नदीच्या बाबतमध्ये वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि घटप्रभा. तसेच गोदावरी नदीच्या बाबत आपण मगाशी बघितलेलं आहे पूर्व पश्चिम. खूप महत्त्वाचं आहे गोदावरी नदीच्या बाबतीत, तुम्ही हे लक्षात ठेवा. पुढील नंबरचा प्रश्न 32. कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे? पैनगंगा जी असेल ती वर्धा नदीची उपनदी आहे. भीमा नाही, येरळा पण नाही, पंचगंगा पण नाही. हा वरील चार्टमध्ये तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन पण बघू शकता. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? पश्चिम वाहिनी नदी नसलेली एकमेव आहे कोयना, कारण का ती सह्याद्री पर्वतरांगेमध्ये उगम पावते महाबळेश्वर या ठिकाणी. तसेच कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते. एकूण लांबी 119 किलोमीटर आहे. कराड येथे कृष्णा प्रतिसंगम या ठिकाणी तिचा उगम होतो. कोयना ही कृष्णाची उपनदी आहे आणि कोयना जी आहे ती महाराष्ट्रातील कोयना नदीवरती सर्वात मोठा जो आहे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प जो आहे तो बांधलेला आहे. तर ही सर्व माहिती झाली ह्याच्याबाबत. आपण मगाशी पण बघितलं होतं. तर काही महत्त्वाची माहिती आहे त्यामध्ये आपण मगाशी बघितल्याप्रमाणे सर्व ह्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जे आहे ते लाईक करा, जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ बघायला भेटतील. आणि ही महत्त्वाची माहिती जी आहे ती तुम्ही वाचून घ्या. नंतर ह्याच्यामध्ये मगाशी आपण कव्हर केलेले सर्व पार्ट आहेत. एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये काही माहिती नाही. महाराष्ट्रातील लांबीनुसार, क्षेत्रानुसार क्रम, त्याचबरोबर काही प्रकल्प आहेत ते लक्षात ठेवा आणि काही नद्यांच्या बाबत काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते आपण मगाशी कव्हर केली होती. तर हा झाला आजचा व्हिडिओ महाराष्ट्राच्या भूगोलाबाबत. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती आपण क्विज घेत असतो. तिथून तुम्ही त्या क्विज सोडवा आणि भरपूर प्रश्नांची प्रॅक्टिस करा.